नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझे नाव सुवर्णा पंढरनाथ धामणे, केटीएचएम कॉलेज, राज्यशास्त्र विभाग. केटीएचएम ई लर्निंगमध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्याख्यानामध्ये आपण ऑल पीजी वर्गासाठी क्रेडिटचा जो विषय आहे, मानवी मूल्य आणि मानवी हक्क, या विषयाअंतर्गत मानवी मूल्य या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण मानवी मूल्य म्हणून प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य या घटकांचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी मागील व्याख्यानामध्ये आपण कोणत्या घटकांचा अभ्यास केला होता ते जाणून घेऊया. याच्यामध्ये मानवी मूल्य जे आहेत त्यांचे अर्थ, व्याख्या जे आहेत ते आपण समजून घेतलेलं होतं. याशिवाय मानवी मूल्यांचं जे महत्त्व आहे किंवा विद्वानांनी जी काही मूलभूत मूल्य सांगितलेली आहेत, ती मूलभूत मूल्य आपण जाणून घेतली होती. चला आता मग आजच्या व्याख्यानाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपण मानवी मूल्य म्हणून प्रतिष्ठा या घटकाचा अभ्यास करणार आहोत आणि हा घटक शिकत असताना आपली कोणती उद्दिष्ट साध्य होत आहेत ते आपण लक्षात घेऊया. बघा, मानवी विकास हा प्रतिष्ठेशी कसा संबंधित आहे हे आपल्याला या घटकातून कळणार आहे. आणि दुसरं म्हणजे समाजात एकमेकांशी प्रतिष्ठित व प्रामाणिक रीतीने वागणं या दृष्टीने या मानवी मूल्याची गरज आपल्याला जाणून घेता येईल. मानवी मूल्य यामध्ये प्रतिष्ठा याचा अभ्यास करताना आपल्याला जाणवेल की मानवी विकासाच्या अनुषंगाने प्रतिष्ठा ही एक प्राथमिक पायरी आहे. प्रतिष्ठेच्या माध्यमातून व्यक्तीचं वर्तन जे आहे ते नियंत्रित केलं जातं. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजामध्ये व्यक्तीविषयीच्या आचरणामध्ये प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे, निष्पक्षपातीपणा असणं गरजेचं आहे. ज्या मापदंडाचे किंवा त्या नीती नियमांचं समाज विकासासाठी आवश्यक आहे ते निर्धारित करण्याचं काम प्रतिष्ठा करत असते. प्रतिष्ठेमध्ये आपल्याला प्रत्येक व्यक्तीला समान दर्जाच्या अनुषंगाने बघायचं असतं. बऱ्याचदा समाजामध्ये व्यक्तीच्या क्षमतेच्या अनुषंगाने तिला कमी लेखलं जातं. पण प्रतिष्ठा तुम्हाला कोणत्याही व्यक्तीला क्षमतेच्या अनुषंगाने कमी न लेखता तिला तिच्या अधिकाराची किंवा तिच्या विकासाची संधी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात मार्गदर्शन करत असते. म्हणजे एक प्रकारे व्यक्तीच्या क्षमता नाहीत म्हणून त्यांना कमी लेखायचं, हा त्यामागचा हेतू तिथे दिसत नाही. माणूस म्हणून त्या व्यक्तीला माणूसपणाचे सगळे अधिकार जे आहेत ते मिळाले पाहिजेत. आणि म्हणूनच प्रतिष्ठा ही मानवी मूल्यांच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचं आहे. जेव्हा आपण व्यक्तिगत आयुष्य जगतो त्यावेळी आपल्या काही अपेक्षा असतात, इच्छा असतात आणि त्याची पूर्तता करणं ही आपल्या स्वातंत्र्याची एक बाजू असते. हे आपले अधिकार असतात. आणि एका बाजूला आपण म्हणतोय की मनुष्य निसर्गतः म्हणजेच जन्मतः स्वतंत्र आहे किंवा त्याला जन्मताच ते सगळे हक्क प्राप्त होतात ज्याच्या माध्यमातून तो स्वतःचा विकास साध्य करू शकेल. पण जेव्हा समाजामध्ये व्यक्ती क्षमतेच्या अनुषंगाने किंवा जातीच्या, धर्माच्या किंवा इतर भेदभावाच्या अनुषंगाने त्याच्या क्षमतांना कमी लेखलं जातं, त्याचे हक्क नाकारले जातात. म्हणजे एक प्रकारे या नाकारण्याच्या गोष्टीच्या मागेचं कारण काय आहे, तर तिला प्रतिष्ठाच नाकारली जाते. मग समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याच्या अनुषंगानेच मानवी अधिकारांची वाटचाल जी आहे ती चालू आहे. मानवी वर्तनाचं नियमन करणं असो किंवा मानवी अधिकारांचे जे अधिकार आहेत, म्हणजे मूळतः ज्याच्यामध्ये जीवन सुरक्षा आहे, स्वातंत्र्य आहे, अधिकार आहेत. तर या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने आजचे जे मानवाधिकाराचं घोषणापत्र जे आहे ते काम करताना दिसतं. या घोषणापत्रामध्ये एक कलम जे आहे की प्रत्येक व्यक्तीला कायद्यासमोर समान मानलं जाईल. आता प्रत्येक व्यक्ती कायद्यापुढे समान आहे म्हणजे काय? तर इतरांच्या मानाने तिला कमी लेखलं जाऊ नये. इतरांच्या प्रतिष्ठेला हानी न पोहोचवता समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठेचा अधिकार आहे. आणि म्हणूनच हे वैश्विक घोषणापत्र प्रतिष्ठेच्याच अनुषंगाने ती संकल्पना राबवताना दिसून येतं. म्हणजे व्यक्तीला समाजामध्ये जो काही स्थान मिळतो आहे, जो काही दर्जा मिळतो आहे, तो त्याच्या अधिकारानुसार आणि त्याच्या पात्रतेनुसार त्याला मिळाला पाहिजे. एवढा त्याला तशी सुस्थिती निर्माण करून देणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. कोणत्याही भेदभावाच्या किंवा विषमतेच्या आधारे तिची प्रतिष्ठा कमी होईल अशा प्रकारे त्याला कमी लेखू नये किंवा एक आपण जसं म्हणतो की भावनिक, मानसिक अशा पद्धतीची तणाव स्थिती निर्माण होणार नाही, तिच्या अधिकाराची हानी होणार नाही, अशा प्रकारची कृती आपल्याकडे होऊ नये याची जाणीव प्रतिष्ठा आपल्याला करून देत असतं. याशिवाय प्रतिष्ठा ही व्यक्तीला सन्मानपूर्वक वागणूक देण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्नशील आहे.
जिथे आपण घोषणापत्रामध्ये बघतो आहोत की प्रत्येक व्यक्ती कायद्यासमोर समान आहे. आणि याचं कारणच हे आहे की ज्या व्यवस्थेत आपण राहतोय त्या व्यवस्थेत प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार आहेत, समान विकासाची संधी आहे. मग अशा वेळी सामाजिक विषमतेच्या नावाखाली किंवा एक सामाजिक दर्जाच्या नावाखाली तिला कमी लेखलं जाऊ नये. मग भले ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल. कारण जेव्हा आपण म्हणतो की व्यक्तीला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, तर त्याच्यामध्ये या जगातल्या प्रत्येक व्यक्तीचा समावेश असणं अपेक्षित आहे. आणि म्हणूनच एक सन्मानपूर्ण वागणूक देण्याच्या दृष्टिकोनातून ही प्रतिष्ठेची संकल्पना महत्त्वपूर्ण दिसून येते. याशिवाय बघा की आपण समाजात वावरताना प्रत्येक व्यक्तीला मूलभूत गरजा यांची पूर्तता व्हावी अशी अपेक्षा करत असतो. आणि या माध्यमातून त्या व्यक्तीचं किमान राहणीमान जे आहे ते साध्य होत असतं. मग आता किमान राहणीमान म्हणजे काय? तर अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण. पण यासोबतच जर त्या व्यक्तीला प्रतिष्ठा प्राप्त झाली तर त्याला आपण प्राणी म्हणण्याऐवजी माणूस म्हणू लागतो. आणि म्हणून प्रतिष्ठेच्या अनुषंगाने किमान राहणीमानाच्या गरजा तर पूर्ण होणं गरजेचंच आहे, पण सोबतच प्रतिष्ठा सुद्धा प्राप्त झाली पाहिजे. याशिवाय या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणं ही कोणाची जबाबदारी आहे? तर व्यक्ती आणि राष्ट्रांची. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजातल्या सगळ्याच स्थितीला त्या प्रतिष्ठेच्या अनुषंगाने सुस्थिती निर्माण व्हावी, म्हणूनच व्यक्तीने आणि राष्ट्राने त्या पद्धतीचं आचरण करणं अपेक्षित आहे. ही मूल्य साध्य करायची असेल तर त्या नैतिकतेने, त्या निष्ठेने व्यक्ती आणि राष्ट्राने वागणं गरजेचं आहे. त्यांची भूमिका त्या दृष्टीने तिथे महत्वाची आहे. म्हणजे एक प्रकारे बंधनकारक स्वरूपामध्ये ही वृत्ती आपल्याला दिसून येते. यानंतर मानवाधिकार उन्नतीच्या अनुषंगाने संयुक्त राष्ट्र संघटना सुद्धा नेहमीच कार्य करताना दिसून येते. जागतिक पातळीवर आपण व्यक्ती, समाज, राष्ट्र आणि एक जागतिक पातळीवरच्या ज्या संघटना आहेत किंवा आंतरराष्ट्रीय कायदे आहेत, तर यांच्या माध्यमातून मानवाधिकाराची उन्नती जी आहे ती आपल्याला साध्य करायची आहे. आणि मानवाधिकाराची उन्नती, त्याला प्रोत्साहन तेव्हाच होऊ शकेल जेव्हा आपण समाजामध्ये ती प्रतिष्ठा समाज लोकांसाठी प्राप्त करू शकू. पण मुळातच आजच्या समकालीन युगामध्ये आपल्याला दिसून येतं की आज व्यक्ती असतील, राष्ट्र असतील, यांच्यामध्ये नीतिमूल्यांच्या अनुषंगाने आचरण करण्याच्या बाबतीमध्ये निष्ठेचा अभाव दिसून येतो. आणि त्यामुळे या व्यक्ती राष्ट्रांकडनं अशा पद्धतीचं आचरण केलं जातं किंवा अशा पद्धतीची स्थिती निर्माण केली जाते की ज्यामुळे अनेक संकट किंवा अनेक दुःखमय परिस्थिती जगात निर्माण झालेली आहे. व्यक्तीला तिच्या जगण्याचा हक्क नाकारला जातो आहे, व्यक्तीला उपासमारी सहन करावी लागते आहे, व्यक्तीला एक प्रकारे गरिबीमध्ये जीवन जगत असताना मूलभूत गरजांची सुद्धा पूर्तता होताना दिसत नाही. आणि मग या अनुषंगाने त्या व्यक्तीची आपण प्रतिष्ठा नाकारतो आहोत का? साधारणतः समाजामध्ये वावरताना जे उच्च श्रेणीची लोक आहेत किंवा जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्या गरजेच्या पूर्ततेकडे जितकं लक्ष दिलं जातं तितकं गरिबांच्या मूलभूत गरजांकडे सुद्धा लक्ष दिलं जात नाही. मग त्यांचं जगणं नाकारलं जात आहे का? ही स्थिती आपल्याला व्यवहारामध्ये फार तर होताना दिसते. आणि म्हणूनच या स्थितीला जर आपल्याला बदलायचं असेल, या समस्या जर आपल्याला सोडवायची असेल, तर सुरुवातीला माणसाला माणूस म्हणून बघणं, त्याचे अधिकार मान्य करणं आणि त्या अधिकारासोबतच त्याला ती प्रतिष्ठा देणं गरजेचं आहे. पुढचं मानवी मूल्य आहे स्वातंत्र्य. मानवी मूल्यांच्या अनुषंगाने हे अतिशय महत्त्वपूर्ण असं आहे. हे मूल्य शिकताना आपली कोणती उद्दिष्ट साध्य होणार आहेत ते आपण सुरुवातीला बघूयात. स्वातंत्र्य या मानवी मूल्यांची मानवी विकासासाठी आवश्यकता जाणून घेता येईल. आणि दुसरं म्हणजे स्वातंत्र्याची संकल्पना जरी व्यक्ती केंद्रित असली तरी समाजाशी कशी संबंधित आहे हे देखील आपल्याला लक्षात येईल. मानवी मूल्य म्हणून स्वातंत्र्याची भूमिका ही मानवाधिकारांच्या संकल्पनेमध्ये अत्यंत आवश्यक आहे. कारण मानवाधिकाराचा जो विकास झालेला आहे किंवा जो प्रसार झालेला आहे तो स्वातंत्र्य या संकल्पनेभोवतीच आपल्याला केंद्रीभूत असल्याचं दिसून येतो. समाजात जेव्हा आपण वावरतो तर त्याच्यामध्ये व्यक्ती म्हणून आपल्या काही स्थिती असतात ज्याच्या आधारे आपलं स्वातंत्र्य जे आहे ते प्रतिबिंबित होतं. म्हणजे स्वातंत्र्याचा भाग हा फक्त हक्कांशी संबंधित नाहीये. समाजात वावरताना जसं आपण म्हणतो की परिस्थितीला अनुसरून तुम्ही ज्या गोष्टींची डिमांड करतात किंवा तुम्ही अपेक्षा करतात की ही गोष्ट मला मिळाली पाहिजे, त्याला आपण स्वातंत्र्य म्हणतो. समाजामध्ये वावरताना पुन्हा काही गोष्टींचं तुम्ही निवड करत असतात, तुमचं तिथे निर्णय महत्वाचा असतो, तर त्याच्या अर्थाने सुद्धा स्वातंत्र्य महत्वाचं असतं. जे काही तिसऱ्या जगातले देश आहेत त्या देशांमध्ये भौतिक गरजांची पूर्तता नाहीये, म्हणजे तिथे अभाव आहे.
मग अशा वेळी त्यांचीही एक प्रकारे स्थिती असते, की आमचा अधिकार आहे, की त्या भौतिक गरजांची पूर्तता आम्हाला मिळाली पाहिजे. आणि शेवटचं म्हणजे एखाद्या देशामध्ये नागरी युद्ध असेल किंवा एखादा देश पारतंत्र्यामध्ये असेल आणि तो स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत असेल, तर अशा वेळी ती सुद्धा स्वातंत्र्याचा एक भाग म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो. म्हणजे मुळात समाजात जे काही आपण कृत्य करतो आहोत, त्याच्यामध्ये परिस्थिती, तुमची समज किंवा तुमच्या श्रद्धा काय आहेत, तुमची निवड काय आहे आणि तुमच्यासाठी मूलभूत गरजांची गरज काय आहे, याच्या आधारावर स्वातंत्र्याच्या संकल्पना ज्या आहेत त्या निर्माण होत असतात. आणि जेव्हा मानवाधिकाराचा विकास किंवा प्रसार आपण बघतो, तर यामध्ये व्यक्तीला हक्क मिळण्यासोबतच त्या व्यक्तीला एक सुयोग्य वातावरण मिळणं अपेक्षित आहे. स्वतःचा विकास साध्य करण्यासाठी उपलब्ध संसाधनं असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि या प्रत्येक गोष्टींची पूर्तता जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत स्वातंत्र्याची संकल्पना परिपूर्ण होऊ शकत नाही. स्वातंत्र्य हे राजकीय तत्वज्ञानाशी संबंधित आहे. त्याच्यामुळे लॉक, हॉब्स, रुसो यासारख्या अनेक तत्ववेत्त्यांच्या विचारांमध्ये आपल्याला स्वातंत्र्य संदर्भातलं लिखाण जे आहे ते दिसून येतं. स्वातंत्र्याच्या संदर्भात म्हणाल तर ते मानवी संबंधांना शासित करण्याच्या अनुषंगाने मांडलं गेलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती इतकी सक्षम आहे की स्वतःच्या कृतींना, स्वतःच्या निर्णयांना नियंत्रित करू शकते. तिने केलेलं कृत्य किंवा तिने केलेल्या ज्या काही कृती आहेत त्याच्यामध्ये ती त्या परिणामांसाठी सुद्धा जबाबदार असते. म्हणजे स्वातंत्र्य ही संकल्पना निवड, बंधनांचा अभाव आणि अनुकूल परिस्थितीची उपलब्धता या त्रिकोणामध्ये आपल्याला बघता येऊ शकते. उदाहरणार्थ, मला कार चालवायची आहे. हा माझा निवडीचा भाग झाला किंवा हा माझा निर्णयाचा भाग झाला. आता ती कार मी चालवू शकते, हा माझा बंधनांचा अभाव आहे. म्हणजे मला माहिती आहे की माझ्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. आणि तिसरं, की अनुकूल परिस्थिती उपलब्ध आहे. म्हणजे मी एखाद्या प्रशिक्षकाला सोबत घेऊन मोकळ्या जागेमध्ये जाऊन ती कार चालवू शकते. म्हणजे मुळात मला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तो निर्णय घेताना माझ्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही याची मला जाणीव आहे. आणि तिसरं, कोणत्या परिस्थितीमध्ये मी या निर्णयाचा किंवा या निवडीचा अवलंब करू शकते हे सुद्धा मला माहीत आहे. आणि या तिन्ही गोष्टी ज्या स्थितीमध्ये आपण स्पष्ट स्वरूपामध्ये मांडू शकतो, तिथे आपल्याला स्वातंत्र्य लक्षात येतं. आणि या स्वातंत्र्यामध्ये जसं सांगितलं, की मानवी संबंध आपण स्वतः शासित करू शकतो. आपल्या कृतींना, आपल्या नियंत्रणाला आपण जबाबदार असतो. मग अशा वेळी स्वातंत्र्य हे जबाबदार आणि कर्तव्य याच्या भोवती सुद्धा केंद्रित होतं. तुम्ही केलेली कृती ही तुमच्या त्या कृतीच्या माध्यमातून जे जे काही परिणाम होणार आहेत, त्या परिणामांना सुद्धा तुम्हाला एक प्रकारे जबाबदार धरत असते. समजा व्यवस्थेमध्ये तुम्ही जी काही कृती करतायत, त्या कृतीमुळे एखाद्या व्यक्तीच्या अधिकारांना हानी होत असेल, तर त्याचबरोबर तुमच्याही अधिकाराची तिथे हानी होते. म्हणजे एखाद्या चोराला वाटेल की मी चोरी करतोय. चोरी करताना ज्याच्या घरात त्यांनी चोरी केली त्याचं तो नुकसानच करतोय, म्हणजे त्याच्या अधिकाराची तिथे हानी होते. पण दुसऱ्या बाजूला ही चोरी केल्यामुळे त्याला सुद्धा कायदेशीररित्या तुरुंगामध्ये जावं लागेल. आणि मग काही काळासाठी त्याचा सुद्धा अधिकार जो आहे तो हिरावला जाऊ शकतो. त्याच्या सुद्धा स्वातंत्र्यावर बंधनं येताना दिसतात. म्हणजे एक सोप्या भाषेत म्हटलं तर स्वातंत्र्य हे आपल्या जबाबदार, कर्तव्य आणि कृती यांच्या भोवती फिरताना दिसून येतं. स्वातंत्र्याच्या संकल्पनांमुळे आपल्या मूलभूत अधिकारांना आधार मिळतो. आपले अधिकार जे आहे ते प्राप्त करणं सोपं होतं. म्हणजे जसं आपण प्रतिष्ठेच्या स्वरूपात बघितलं, की व्यक्तीला जर प्रतिष्ठा प्राप्त झाली, प्रत्येक व्यक्तीला तिचा दर्जा प्राप्त झाला, तर अधिकारांची प्राप्ती सोपी होते. मग त्याचबरोबर स्वातंत्र्याची संकल्पना सुद्धा जितकी वैयक्तिक पातळीवर रुजवली जाईल, तितकंच त्या अधिकारांना सुद्धा आधार मिळतो. व्यक्तीच्या विवेकबुद्धीवर आणखीन आपण विश्वास ठेवायला लागतो. आणि मग याच माध्यमातून समाजामध्ये ज्या काही प्रथा आहेत, रूढी आहेत, चालीरीती आहेत, त्यांचं आपण अंधानुकरण करत नाही. आपण त्यातून योग्य, अयोग्य, नैतिक, अनैतिक यासारख्या परिस्थितींना समजून घेतो आणि मगच कृती करतो. आणि त्या आधाराने जर बघितलं तर आपले हे मानवी अधिकार जे आहेत ते प्रत्यक्षरित्या चांगल्या पद्धतीने अवतरू शकतात. आता स्वातंत्र्य म्हणजे काय, तर मुक्तपणे स्वातंत्र्य उपभोगताना कोणत्याही प्रकारचा अडथळा तिथे येऊ नये. हॉब्सच्या भाषेत म्हणाल तर व्यक्तीला कोणत्याही इतर व्यक्तींच्या हस्तक्षेपाशिवाय त्याची कृती करता आली पाहिजे. म्हणजे कृती करताना कोणत्याही प्रकारचे अडथळे तिथे असता कामा नये. मग अशा स्थितीमध्ये त्याने जेव्हा त्याचा सामाजिक करार सिद्धांत मांडला, तर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की समाजाला नियंत्रित करणारं, व्यक्ती आचरणाला नियंत्रित करणारं किंवा व्यक्तीच्या स्वातंत्र्यांना प्रतिबंधित करणारी राजाची जी दिव्य शक्ती आहे, ही व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरुद्ध आहे.
यासोबतच रुसोने सुद्धा त्याच्या सामाजिक करार या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की भलेही व्यक्ती जन्मतः स्वतंत्र असेल, मात्र ती सामाजिक शृंखलेमध्ये बंदिस्त असते. म्हणजे नकळत जन्माला आल्यानंतर सुद्धा हे एक वाक्य झालं की व्यक्ती जन्मतः स्वतंत्र असते, मात्र या समाजातल्या प्रत्येक घटकांमध्ये ती व्यक्ती बंदिस्त झालेली असते. समाजातल्या प्रत्येक घटकाचा व्यक्तीवर परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळेच व्यक्तीची स्वातंत्र्याची संकल्पना जी आहे ती त्या अनुषंगाने विकसित होत असते. या स्वातंत्र्याच्या संकल्पनेकडे आणखीन वेगळ्या स्वरूपात जर बघितलं तर आज अनेक राजकीय आणि कायदेशीर जे तत्ववेत्ते आहेत त्यांनी त्याचं इतकं प्रबोधन केलेलं आहे, इतकं प्रसार केलेला आहे, तर जागतिक पातळीवरच्या अमेरिकन राज्यक्रांती असेल, फ्रान्स राज्यक्रांती असेल, अशा विविध राज्यक्रांतींच्या माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्याची संकल्पना आणखीन प्रभावीपणे समजलेली आहे किंवा त्याची जाणीव आपल्याला झालेली आहे. यासोबतच जी काही शासन व्यवस्था आपण निर्माण करतो आहोत तिथे असणारे प्रतिनिधी हे लोकांनी निवडलेले असावे किंवा माझा नेता मी स्वतः निवडून दिला पाहिजे. आणि याच भावनेतून किंवा याच स्वातंत्र्याची जी निवड करण्याची जी प्रक्रिया आहे या माध्यमातूनच जागतिक पातळीवर लोकशाही संस्था ज्या आहेत त्या तितक्या प्रसिद्ध झालेल्या आहेत किंवा तितक्या त्यांचा प्रसार सुद्धा झालेला आपल्याला दिसून येतो. या स्वातंत्र्याची परिपूर्ती करताना आपण जसं हॉब्स, लॉक, रुसो यांच्या विचारांचा जो आधार घेतोय, तर त्यांनी एक नैसर्गिक समतेच्या अनुषंगाने ती संकल्पना मांडली आहे. पण व्यावहारिक पातळीवर आपल्याला हेही स्वीकारावं लागेल की समाजामध्ये सामाजिक विषमता सुद्धा आहे. मग नैसर्गिक समता आणि सामाजिक विषमता ह्या एकमेकांच्या विरोधात जर उभ्या राहायला लागल्या तर आपल्याला स्वातंत्र्य व्यवस्थितरित्या परिपूर्णपणे स्वीकारता येत नाही किंवा ते अनुभवता सुद्धा येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ बघा, नैसर्गिक समता काय, तर समाजामध्ये सगळी लोक राहतात आणि या समाजामध्ये सामाजिक विषमता जी निर्माण होते आहे ती श्रेष्ठ कनिष्ठ अशा स्तरानुसार निर्माण होते. म्हणजे बघा, एखाद्या शहरामध्ये काही लोक असे आहेत की ज्यांच्याकडे वाहनं आहेत आणि काही लोक असे आहेत की ज्यांच्याकडे वाहन नाही आहेत. मग जी लोक वाहन चालवत आहेत त्या वाहन चालवल्यामुळे खरं तर प्रदूषण घडून येत आहे. मग याच्यामुळे ज्यांच्याकडे वाहन नाही त्यांच्यावर तर त्यांच्या अधिकारांचं एक प्रकारे ते अवमूल्यन होत आहे. म्हणजे जे श्रेष्ठ लोक आहेत त्यांच्या त्या आचरणामुळे कनिष्ठ लोकांवर अन्याय होतोय. मग त्यांना त्या अन्यायापासून किंवा त्या विषमतेपासून आपल्याला स्वतंत्र करायचं आहे. मग हे करण्यासाठी आपण काय करणार, तर एक योग्य पद्धत निवडणार. मग आपल्याला तिथे निवड अशी करावी लागणार आहे की तुम्हाला काय हवंय. तर आपण म्हणणार की आम्हाला प्रदूषण मुक्त शहर हवंय. का? कारण जरी कनिष्ठ लोकांना प्रदूषणामुळे त्रास होत असला तर त्या सोबतच ज्यांच्याकडे वाहन आहे त्यांना सुद्धा तर प्रदूषणाचा त्रास होतोय. म्हणजे इथे मला तो मधला मार्ग किंवा योग्य पद्धत जी आहे ती निवडता आली पाहिजे. मग या दृष्टीने रुसोने जी सामूहिक ह्या मांडलेली आहे ती महत्वपूर्ण आहे. कारण रुसोच्या मते दोन गोष्टी आहेत की ज्या स्वातंत्र्याला अडथळे निर्माण करतात. पहिली म्हणजे तुम्ही सार्वजनिक हिताचा जर विचार करत नसाल तर ती तुमच्यासाठी अडथळा ठरते. आणि दुसरी गोष्ट की समाजामध्ये विषमता असेल तर ती सुद्धा स्वातंत्र्यासाठी अडचणीची गोष्ट ठरते. त्याच्यामुळे आपल्याला अशा व्यवस्थेमध्ये राहिलं पाहिजे जिथे कायद्याचं पालन होतं. कारण कायदा समाजाला एका दिशेने घेऊन जातो. कायद्याचं पालन समाजातल्या सर्व घटकांकडनं होतं आणि त्याच्यामुळेच ज्या ठिकाणी कायद्याचं पालन होतं त्याच ठिकाणी स्वातंत्र्याची उपलब्धी जी आहे ती होऊ शकते. यासोबतच स्वातंत्र्यामध्ये अभिव्यक्त होणं फार गरजेचं आहे. समाजामध्ये वावरताना आपल्या विचारांची वाट जर मोकळी होत असेल तरच आपण खऱ्या अर्थाने समाजाला विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. आणि सोबतच अभिव्यक्त होताना समाजामधल्या ज्या काही प्रथा असतील किंवा ज्या काही समजुती असतील त्यांना आपण विरोधही करू शकतो. आता इथे विरोध करण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही बरोबर आहात. तर मुळातच समाजामध्ये योग्य आणि अयोग्य अशा दोन्ही संकल्पना असतात. एखाद्या समजुतीला किंवा एखाद्या प्रथेला जर विरोध झाला तर दोनच गोष्टी घडणार आहेत. पहिली गोष्ट की ती समजूत किंवा ती प्रथा जर चुकीची असेल तर आपल्याला सत्य जाणून घेण्याची संधी मिळेल, आपल्याला परिवर्तन करण्याची संधी मिळेल. पण ती समजूत किंवा ती प्रथा जर योग्य असेल तर मुळातच जे काही परिवर्तनाची अपेक्षा वर्तवली गेली आहे ती चुकीची आहे हे आपल्याला कळेल. म्हणजे थोडक्यात काय की योग्य अयोग्य याच्यातला जो बदल आहे, याच्यातला जो फरक आहे तो आपण तिथे सिद्ध करू शकतो. सत्य आहे म्हणूनच असत्याची किंमत कळते आणि असत्य असेल तर म्हणूनच सत्याची किंमत कळते. म्हणजे या दोन्हीही गोष्टी एकमेकांचं महत्व सिद्ध करत असतात. याशिवाय जसं अभिव्यक्त होणं महत्वाचं आहे त्याच पद्धतीने इतरांचं ऐकून घेणं सुद्धा गरजेचं आहे. आणि हे ऐकून घेतल्याशिवाय म्हणजे
परस्परांचं जे काही मत असेल, भलेही ते विरोधी असेल, पण एकमेकांचं ऐकून घेतल्याशिवाय विचारांचं मंथन होणार नाही आणि सत्य देखील बाहेर येणार नाही. खऱ्या अर्थाने आपल्यासाठी योग्य काय आहे, आपल्यासाठी अयोग्य काय आहे, हे सुद्धा आपल्याला कधी कळणार नाही. यामुळे स्वातंत्र्याच्या संकल्पनेकडे आपण 2 दृष्टिकोनातनं बघू शकतो. एक म्हणजे सकारात्मक आणि दुसरे म्हणजे नकारात्मक. आता सकारात्मक म्हणजे काय? तर जिथे कृतीसोबतच त्याचे जे काही परिणाम निर्माण होतात, त्या परिणामांना सुद्धा महत्त्व असतं. म्हणजे समाजात वावरतो आहे, राज्यामध्ये राहतो आहे आणि कायद्यांची जी काही नियम आहेत ते आपण पालन करतोय. म्हणजे स्वातंत्र्याचा उपभोग घेताना कृती तर करायचीच आहे, पण व्यक्ती, समाज, राज्य आणि जे आपल्या समाजातले श्रेष्ठीजन आहे, यांचं आपल्याला तिथे मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि मग त्या अनुषंगाने ती कृती करायची आहे. कृती करताना त्यातून होणारे परिणाम सुद्धा आपल्याला तपासून बघायचे आहेत. त्याला आपण म्हणतो सकारात्मक स्वातंत्र्य. दुसऱ्या बाजूला नकारात्मक स्वातंत्र्य जे आहे, जे फक्त कृतीला महत्त्व देतं, परिणामांना महत्त्व देत नाही. मग नकारात्मक स्वातंत्र्य आपण वेगवेगळ्या पातळ्यांवर तपासून बघू शकतो. पहिल्या पातळीवर असं, की जिथे तुमच्या कृतींना मर्यादित केलं जातं किंवा तिथे अडथळा निर्माण केला जातो, त्याला आपण नकारात्मक स्वातंत्र्य म्हणतो. दुसरं नकारात्मक स्वातंत्र्य जिथे कृतीला महत्त्व आहे, परिणामांना महत्त्व नाही. तिसरं, की कोणत्याही प्रकारचा अडथळा तुमच्या कृतीमध्ये निर्माण करता कामा नये आणि कोणत्याही चौथी पातळी जी आहे, की व्यक्तीच्या कृतीवर कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा कोणत्याही प्रकारची सक्ती असू नये. म्हणजे या तिन्ही पातळ्यांमध्ये व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण न करता तिला तिचा स्वातंत्र्याचा उपभोग घेता आला पाहिजे. पण आता नकारात्मक स्वातंत्र्याचा भाग असा आहे, की इथे जर तुम्ही म्हटलात, की ही माझी आवड आहे, ही माझी निवड आहे किंवा दुसऱ्या बाजूला जर तुम्ही जे भिकारी आहेत किंवा जे उपासमार ज्यांची होते अशी गरीब लोकं असतील, तर या दोघांच्या कृतीमध्ये नकारात्मक स्वातंत्र्य कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. म्हणजे त्यांच्या परिणामांना तपासून पाहत नाही. फक्त कृती करतायत म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचं स्वातंत्र्य आहे, असा त्याचा अर्थ होतो. अशा पद्धतीने आपल्याला जागतिक पातळीवर या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने ही संकल्पना स्वीकारताना अनेक पैलूंचा सुद्धा तिथे समावेश जो आहे तो करावा लागतो आणि त्याच्यामुळेच हे जे काही विद्वान आहेत किंवा तत्ववेत्ते आहेत, यांनी स्वातंत्र्याच्या संकल्पना मांडताना या वेगवेगळ्या पैलूंना कुठेतरी अधोरेखित केलेलं आहे. म्हणून आपण असं एका वाक्यामध्ये जर म्हटलं, की स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव, तर ती त्याची पुरेशी व्याख्या ठरणार नाही. आता ही स्वातंत्र्याची संकल्पना मानवाधिकारांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. पण तरी देखील कुठेतरी तिचा अडथळा निर्माण होतोय. कारण असं आहे, की स्वातंत्र्याचा वापर करायचं म्हटलं, तर आपण जसं बघितलं, की जबाबदारी आणि कर्तव्य या दोन्ही गोष्टींना महत्त्व देणं गरजेचं आहे. पण या कर्तव्याला कोणत्याही प्रकारचं महत्त्व न देता फक्त स्वातंत्र्याचा स्वैरपणे वापर करण्याची वृत्ती आजच्या समाजामध्ये आणि व्यक्तीमध्ये वाढत चाललेली आहे. आणि त्याच्यामुळेच कुठेतरी त्या निष्ठेचा अभाव जो आहे तो आपल्याला दिसून येतो, जो या मानव अधिकाराच्या प्रोत्साहनासाठी, त्याच्या प्रसारासाठी अडथळा ठरतो आहे. त्याच्यामुळे मानवाधिकाराचं घोषणापत्र असेल किंवा मानवाधिकाराच्या संदर्भात काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत, त्या या नैतिक मूल्यांची उन्नती व्हावी, लोकांना आचरण्याचं एक प्रकारे मार्गदर्शन व्हावं, यासाठी अनेक नियम, करार किंवा घोषणापत्र जे आहे ते निर्माण करताना दिसतात. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याची, ज्याच्या माध्यमातून मानवाधिकाराला आणखीन प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि याच्यामध्ये आणखीन एक उद्दिष्ट असं आहे, की व्यक्ती आणि राष्ट्र यांचं जे काही स्वातंत्र्याची भूमिका आहे किंवा त्यांच्या क्षेत्राअंतर्गत कायद्याच्या अनुषंगाने व्यक्तींना जे अधिकार दिले गेलेले आहेत, त्यांचा मान राखणं, त्यांच्याविषयी निष्ठा राखणं ही इतर राष्ट्रांची जबाबदारी आहे. म्हणजे याच्यामध्ये राष्ट्रांमध्ये सुद्धा असे संबंध प्रस्थापित होणं गरजेचं आहे, ज्या माध्यमातून आपण जागतिक पातळीवर स्वातंत्र्याची संकल्पना जी आहे ती व्यवस्थितरित्या अवलंबू शकू आणि लोकांसाठी असं सक्षम वातावरण निर्माण करू शकू, ज्याच्या माध्यमातून ते या अधिकाराचा उपभोग घेऊ शकतील. आता सारांश स्वरूपामध्ये आजच्या व्याख्यानामध्ये आपण जे काही शिकलो ते थोडक्यात बघूया. मनुष्य विकासासाठी प्रतिष्ठा जी आहे ती खूप महत्वाची आहे. प्रतिष्ठा नसेल तर व्यक्तीचं भावनिक, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आपण त्याला तणाव निर्माण करतो, त्याची स्थिती बिघडवतो, त्याला हानी पोहोचवतो, ज्याच्यामुळे तो त्याच्या अधिकारांचा उपभोग घेऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मान, अपमान किंवा त्याचा दर्जा राखणं हे फार गरजेचं आहे.
दुसरं की प्रत्येक व्यक्तीचं सन्मानपूर्वक जगणं आवश्यक आहे आणि याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या मूलभूत गरजांसोबतच त्या व्यक्तीला प्रतिष्ठा मिळणं सुद्धा गरजेचं आहे. त्या व्यक्तीला प्राणी म्हणण्याऐवजी त्याला माणूसपण या स्वरूपामध्ये त्याचं अस्तित्व सिद्ध करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच प्रतिष्ठा आवश्यक आहे. आता स्वातंत्र्याच्या स्वरूपात म्हटलं तर व्यक्तीसोबत समाजाच्या विकासासाठी ती गरजेची आहे. प्रत्येक व्यक्तीच्या विवेक बुद्धीवर जर आपण विश्वास ठेवला आणि एक आश्वस्त राहिलो की व्यक्ती जे काही कृत्य करणार आहे ते चांगल्या स्वरूपाचंच करणार आहे, तर त्याच अर्थाने या स्वातंत्र्याला आपण बघू शकतो. म्हणजे ही बाजू वेगळी की त्याचे विविध पैलू पडतायत. पण मुळात स्वातंत्र्याचा पायाच हा आहे की व्यक्तीला स्वातंत्र्य जेव्हा दिलं जातं, तेव्हा आपण तिच्या बुद्धीवर विश्वास ठेवतो आहोत, की ती तिच्या विवेक बुद्धीनुसार चांगला निर्णय घेईल आणि त्याचे चांगले परिणाम समाजामध्ये निर्माण होतील. आणि याच माध्यमातून जे काही आपले अधिकार आहे, त्याची प्राप्ती करणं सुद्धा आपल्याला सोपं होणार आहे. आजच्या व्याख्यानामध्ये जे काही आपण शिकलो, त्याच्या माध्यमातून तुम्हाला मी काही स्वाध्याय देणार आहेत, ज्याच्या अर्थाने तुम्हाला ते त्याची रिव्हिजन जी आहे तुम्हाला करता येईल. पहिलं म्हणजे प्रतिष्ठा या मानवी मूल्याचं महत्त्व विशद करा आणि दुसरं म्हणजे मानवी विकासाच्या दृष्टीने स्वातंत्र्य संकल्पना स्पष्ट करा. अशा पद्धतीने आजचं व्याख्यान इथेच संपलं आहे. पुढच्या सत्रामध्ये आपण खालील मुद्द्यांचा आढावा घेऊया. याच्यामध्ये मानवी मूल्य म्हणून समता या मूल्याचा आपण अभ्यास करणार आहोत. या पद्धतीने स्वातंत्र्य आपल्यासाठी आवश्यक आहे, त्याच पद्धतीने सामाजिक पातळीवर समतेची भूमिका सुद्धा आपल्यासाठी जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. तर पुढच्या सत्रामध्ये आपण समता म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्य आणि त्याचे आधार काय आहेत ते समजून घेणार आहोत. धन्यवाद.